हरिओम. आज 19 जून 2026 शुक्रवार. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंधळकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की मी कोणीतरी आहे ही वृत्ती मात्र घातक आहे. ऐकूया. पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला की जगातल्या सर्व दुःखाचं मूळ देह दुःख आणि पैशाची टंचाई ह्यात मुख्यतः साठवलेलं आहे. या दोन गोष्टीत जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असं वाटू लागलं आणि त्या दृष्टीने विचार सुरू झाला. पैशाचा विचार करता करता असं दिसलं की आपण लंगोटी घातलेली, जवळ पैसा नाही आणि त्याचा लोभही नाही. आता दुसऱ्याला पैसा द्यायचा म्हटलं म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लगेच लोभ उत्पन्न केला पाहिजे, तरच तो मिळवावा अशी बुद्धी उत्पन्न होईल. नंतर पैसे मिळवणं आणि त्याच्यानंतर तो गरजवंताला देणं. पण हे करणं वाटतं तितकं सोपं नाही, कारण दुसऱ्याला देण्याकरता पैसा मिळवावा म्हणून जो लोभ प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला तोच पैसा सोडताना आपल्या आड येईल आणि दुसऱ्याला पैसा देण्याची बुद्धी मारेल. म्हणजे परिणाम असा होणार की दुसऱ्याला पैसा तर देता आला नाहीच, पण आपल्या ठिकाणी मात्र आधी नसलेल्या पैशाचा लोभ उत्पन्न झाला. यात दुसऱ्याचं काम तर नाहीच आणि स्वतःचं मात्र नुकसान झालं. दुसरी बाब देह दुःखाची. ज्याची देहबुद्धी मेलेली आहे त्याला दुसऱ्याच्या देहबुद्धीची जाणीव होऊ शकत नाही. म्हणजे दुसऱ्याचे देह दुःख नाहीसे करावे अशी बुद्धी होण्याकरता स्वतःच्या ठिकाणी देहबुद्धी जागृत करावी लागेल. समजा इतकं केलं आणि दुसऱ्याचं देह दुःख निवारलं तरी त्याला पुन्हा देह दुःख भोगावं लागणारच नाही असं कसं होईल? आज झालेली पोटदुखी बंद केली तरी कालांतराने त्याला ताप किंवा इतर आजार येणारच नाही असं कसं होऊ शकेल ना? म्हणजे देह दुःख कायमचे टाळता येत नाही आणि पैसाही देता येत नाही. अशाने जगाला सुखी तर करता येत नाहीच, पण आपल्या स्वतःच्या ठिकाणी मात्र नसते दोष उत्पन्न केल्यामुळे स्वतःची अवनती केल्यासारखे होऊन नुकसान मात्र पादरात पडतं आपल्या. म्हणून रामाची प्रार्थना केली की असल्या गोष्टी करण्याची शक्ती आणि बुद्धी मला देऊ नकोस. बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारण आहेत. एक पैसा आणि दुसरे विद्या. दोन्हीपासून मी कोणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते. मी कुणीतरी आहे असं वाटण्यापेक्षा मी कुणाचा तरी आहे असं वाटणं हिताचं आहे. जगातले अत्याचार, अनिती, अधर्म, असमाधान या सर्वाचं कारण हेच की मनुष्य जास्त लोभी झालाय. देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा नक्की देतो, पण ज्याची परीक्षा पाहायची आहे त्याला भगवंत जास्त पैसे देतो. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणं ही त्याची खरी कृपा आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.